हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आईचं गुपित. आर्या, आईची तब्येत खूपच बिघडली आहे. पटकन हॉस्पिटलला ये. फोनच्या दुसऱ्या टोकावर मामांचा आवाज थरथरत होता. आर्या हतबल होऊन धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. बेडवर पडलेली आई शांता देशमुख श्वास घेताना त्रासात होती. हातात सलाईन, डोळ्यात अश्रू होते. आई, काही होणार नाही तुला, मी आहे ना. आर्याने तिचा हात घट्ट पकडला. आईने थरथरत्या ओठांनी हळूच म्हटलं, आरू, तुझ्यावर खूप प्रेम करते मी, पण माझं एक गुपित आहे जे तुला कधीतरी कळेल. त्याआधीच मॉनिटरने लांब बीप वाजवली. आईचा हात सैल झाला आणि सगळं संपलं. आईच्या मृत्यूनंतर आर्या तुटून गेली. वडील नव्हतेच, जवळचे नातेवाईक फक्त मामाच होते. पण तिला त्या घरात श्वास घेणं अवघड होतं. काही दिवसांनी तिने पुण्यातील एका नामांकित जाहिरात कंपनीत नोकरी स्वीकारली. नवं शहर, नवे लोक, जीवन परत सुरू करण्याचा प्रयत्न करू लागली. एका रविवारी ती मॉलमध्ये खरेदीसाठी गेली होती. लोकांची गर्दी, म्युझिक, नवनवीन चेहरे. पण अचानक तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. दुसऱ्या मजल्यावरून चालत येणाऱ्या एका बाईवर तिची नजर खेळली. तीच होती तिची आई. तोच चेहरा, तेच डोळे, पण दिसायला जवळजवळ 10-12 वर्षांनी तरुण दिसत होती. तिच्या शेजारी एक छोटा मुलगा होता आणि ती स्त्री हसत हसत त्याचा हात धरून चालली होती. आर्याच्या डोक्यात गोंधळ उडाला. हे कसं शक्य आहे? आई मेलीये ना? मी स्वतः तिला तिच्या चितेला आग दिली आहे. त्या रात्री आर्याला झोपच लागली नाही. मनात हजारो प्रश्न. दुसऱ्या दिवशी तिने मॉलच्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये चौकशी केली. सर्व रेकॉर्डिंग बघितले. व्हिडिओमध्ये तीच बाई, पण तिचं नाव चौकशीत समजलं अनन्या कुलकर्णी म्हणून आहे. तिच्या मुलाचं नावही आरव आहे असं समजलं. आर्याने ठरवलं, काहीही झालं तरी हे गुपित उलगडायचं. ती त्या बाईचा पाठलाग करू लागली. काही दिवसांच्या निरीक्षणानंतर तिला कळलं की अनन्या कुलकर्णी एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तिचं स्वतःचं बुटीक आहे आणि ती तिथे अविवाहित म्हणून ओळखली जाते. आर्याचा मेंदू सुन्न झाला. आईनं नवं आयुष्य का सुरू केलं? मला का सोडलं? एका रात्री पावसात भिजत आर्याने त्या अपार्टमेंटच्या बाहेर तिची वाट पाहिली. बुटीक बंद करून अनन्या बाहेर आली. आर्याने थेट तिच्या समोर जाऊन विचारलं, आई, तू मेली होतीस ना? मग इथे असं दुसऱ्या नावाने का जगतेस? अनन्याच्या हातातून बॅग खाली पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही क्षण शांत राहिली, मग हळूच म्हणाली, आरू, तू खरंच मला शोधलंस. मला अपेक्षितच होतं. पण का आई? असं सगळं का केलंस? अनन्याने दीर्घ श्वास घेतला आणि सत्य सांगू लागली. तुझ्या वडिलांच्या बिझनेस पार्टनरने मला ब्लॅकमेल केलं होतं. त्याने माझ्यावर खोट्या गुन्ह्याचा आरोप लावून मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. तुझं आणि तुझ्या मामाचं आयुष्य वाचवण्यासाठी मी मेल्याचा अभिनय केला. खोटं डेथ सर्टिफिकेट, खोटं हॉस्पिटल ड्रामा, सगळं ठरलेलं होतं. माझ्या नावावर बक्षीस होतं आरू. जर मी परतले असते तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आर्याला विश्वास बसत नव्हता.
पण मग हे नवं कुटुंब, हा छोटा मुलगा. अनन्याच्या चेहऱ्यावर वेदनादायी हास्य उमटलं. मी एकटी जगू शकले नाही आरू. माझ्या भूतकाळाशी लढता लढता कोणीतरी मला खऱ्या मनाने स्वीकारलं. हा आरव तुझा भाऊ आहे. आर्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मनात राग, वेदना, प्रेम सगळं मिसळून होतं. आईने तिला कवेत घेतलं. माफ कर मला आरू, पण मला तुझं आयुष्य वाचवायचं होतं. तुला सोडणं हेच माझं प्रेम होतं. काही दिवसांनी आर्याने ठरवलं आईला तिचं नवं आयुष्य जगू द्यायचं. तिने तिला माफ केलं, पण समाजापासून हे गुपित लपवून ठेवलं. आई मुलीचं नातं पुन्हा जोडलेलं होतं, पण एका वेगळ्या पद्धतीने. कधी भेटी, कधी फोन, गुपचूप सगळ्यांच्या नजरेआडून. काही महिन्यांनी समजलं, तोच वडिलांचा बिझनेस पार्टनर, ज्याच्यामुळे आईनं नवं आयुष्य सुरू केलं होतं, तो पकडला गेला होता. आता सगळं संपलं होतं. अनन्या म्हणजेच शांता परत तिच्या घरी खऱ्या ओळखीसह, खऱ्या नावानं जगायला मोकळी झाली. आई आणि मुलगी हातात हात घेऊन एकमेकींसमोर उभ्या होत्या. आर्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. माझी आई मला परत मिळाली, इतकंच पुरेसं आहे. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.